मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांची भेट घेतलेली आहे। संभाजीनगरमध्ये मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांची भेट घेतली। मुख्यमंत्री सकारात्मक असल्याचं पवारांनी सांगितलंय, असं मराठा कार्यकर्त्यांनी म्हटलंय। सर्व पक्ष बैठक घेऊन आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा, असं देखील मराठा कार्यकर्ते म्हणतात। मत होतं की मुख्यमंत्र्यांनी आम्हाला जरांगे पाटलासोबत काय त्यांना आश्वासन दिलंय आणि हाकेला काय आश्वासन दिलं हे आम्हाला सांगितलं नाही, असं पवार साहेब म्हटले। आणि मी 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांना भेटलोय आणि मुख्यमंत्री पॉझिटिव्ह दिसतात असं ते म्हटले। पण मुख्यमंत्र्यांनी जर सगळ्यांना बोलून एकत्रित सगळ्यांना बोलून आम्हाला बोलून जर निर्णय घेतला तर त्या निर्णयाची पाठीशी आम्ही राहू, असं पवार साहेब म्हटले। तुम्ही काय भूमिका मांडली का? त्यांचं काय म्हणणं आलं का तुमच्याकडे? आम्ही तेच सांगितलं साहेबांना की बाबा गेले 10 महिन्यापासून या ठिकाणी आंदोलन चालू आहे मराठा मनोज जरांगे पाटलाच्या नेतृत्वाखाली। तर याच्यामधून तुम्ही ओबीसीचा मधला मार्ग काढून सनी मराठा समाजांना ओबीसीचं आरक्षण द्या। तर साहेबांनी हेच सांगितलं की 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांसोबत आमची बैठक झाली आणि येत्या 1 ते 2 दिवसामध्ये बैठक होण्याची चान्सेस आहे। पण आम्ही मुख्यमंत्र्यांना माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो की 1 ते 2 दिवसांमध्ये तुम्ही बैठक लावावी, सर्व पक्षांना त्या ठिकाणी बोलावं, मनोजदादा जरांगे पाटील यांना बोलावं आणि कोण ओबीसीचे नेते असतील त्यांना एकत्रित बसू सनी लाईव्ह चर्चा करून सनी हा कायमस्वरूपी मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा आणि कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची सर्व पक्षीय, सर्व संघटना, सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्रित राहून हा महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी काम करावं लागेल आपल्याला। तर साहेबांनी तेच सांगितलं, आपण याच्यातून काहीतरी मार्ग काढू। कॅमेरामॅन आप्पासाहेब सोबत दत्ता कानोटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजी।